त्या दिवशी मी जो व्हिडिओ बनवला तोच तो की मी आई पप्पांच्या घरी का राहते, बऱ्यापैकी त्या लोकांना पटला. पण आता सगळ्यांनाच पटेल असं तर नाही ना. त्यातला एक जण मला विचारतो की तुझा नवरा तुझं एवढं का ऐकतो. पहिली गोष्ट तर त्याच्यात आणि माझ्यात एवढा एज डिफरंट नाहीये, तर त्याची मेंटॅलिटी आणि माझी मेंटॅलिटी ही जराशी सेम आहे, पण पूर्णीच सेम नाहीये. जर 50% असेल तर 50% नसेल. हा निर्णय घेताना थोडासा त्याला पण खटकला होता, पण मी जराशी त्याची समजूत काढली. इन फ्युचर माऊला त्रास नको व्हायला, तर आपल्याला हे करावं लागेल. तर आता पोरीचा विषय आलाय तर बाप तर तिथे नमणारच ना. बघा, असं नाही का आमची एज थोडीशी सेम आहे आणि म्हणून आमची मेंटॅलिटी मॅच होते. तर आपला नवरा आपली गोष्ट ऐकत असेल, आपण जे बोलायचा प्रयत्न करतोय ते त्याला समजत असेल आणि त्या गोष्टी त्याला समजा पटल्या, मगच पुढं काही होऊ शकतं. असं नाही की माझा नवरा माझं सगळंच ऐकतो. त्याला माझ्या काही काही गोष्टी पटतात आणि काही काही गोष्टी नाही पटत. का त्याला असं नाही बोलत की नाही तू हे करायचंच म्हणजे करायचंच. बघा, कधी कधी आपल्या बायकोनी काही गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीवर आपण विचार केला आणि तिची कधी कधी बाजू घेतली तर थोडंफार तिला सुद्धा चांगलं वाटतं. तर काय काय पुरुष असे असतात की मीच खरा आहे, मी बाहेरची दुनिया बघितली तर तुम्हाला काय माहिती नाही, तुम्ही बायका आहे, तुम्ही घरचीच कामं करा, तुम्हाला दुनियादारी माहिती नाही. असं काहीच नसतं. दोघांनी जर एकामेकांना समजून घेतलं तर पुढं काहीतरी नीट होईल. मी असं नाही बोलत आहे की माणसांना काहीच नाही माहिती, त्यांना सुद्धा माहिती असतं. फक्त माझं बोलायचं म्हणणे एवढंच आहे की तुम्ही तुमच्या बायकोला समजून घ्या. 2 गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्ही काय बायकोच्या बैल नाही बनणार आहे. बघितलं, आज व्लॉग बद्दल बोलायलाच विसरलो, पण तुम्हाला समजलंच असेल की आपला दिवस कसा गेला.